साठी ग्लोव्ज घालून घेतो. पुन्हा एकदा स्टार्टअप केलाय. तेव्हा माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा नव्हता, मोबाईलने शूट करायचो. पुढे जी जर्नी असेल ती आपली कंटिन्यू राहील. कुठे जायचं, काय करायचं, काहीच प्लॅनिंग नाही आहे. पण सकाळचे झाले 7 वाजलेत. लाल परी बघा समोर गाववाले. अर्नाला मच्छी मार्केटमध्ये इंस्टाग्रामवर सुद्धा तुमच्या भावाचे 67,000 फॉलोअर्स डन झाले आहेत. आणि मला जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करून घ्या. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा असा प्लॅन आहे की मी जरा बाहेर जाण्याचा एक प्लॅन केला आहे. जस्ट एक मॉर्निंग राईडसाठी गाडी काढली तर बघतो तर काय, गाडी खूप घाण दिसते. पहिल्यांदा तिला साफ करून घेतो. एक स्टार्टअप देऊन वॉर्मअपसाठी ठेवून साफ करून घेतो. ग्लोव्ज घालून घेतो. जर तुम्ही सुद्धा राईड करत असाल तर ग्लोव्ज वेअर करा. जर कधी ॲक्सिडेंट झाला तर आपला हात ह्या ग्लोव्जमुळे वाचू शकतात. आता पुन्हा एकदा स्टार्टअप केलाय. तेव्हा माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा नव्हता, मोबाईलने शूट करायचो. तर ह्याच्या पुढे जी जर्नी असेल ती आपली कंटिन्यू राहील. कुठे जायचं, काय करायचं, काहीच प्लॅनिंग नाही आहे. पण सकाळचे झाले 7 वाजलेत. नमस्कार मंडळी, मी योगेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजची राईड ही एक मॉर्निंग राईड आहे. माझ्या मागील एका व्लॉगमध्ये मी म्हटलं होतं ना, इथे बुद्धांची मूर्ती आहे. तीच आहे बुद्धांची मूर्ती. सकाळ सकाळी राईड करण्याची मजाच वेगळी असते. रस्ता पूर्ण शांत, थंड वारा, गाड्यांची जास्त गर्दी नसते. ऍक्च्युली काय झालं, मी जेव्हा मला अर्नाला कुठलं जायचं होतं हे मला माहित नव्हतं. मी तेव्हा एका काकांना विचारलं की मला अर्नाला साईड जायचं. तर असं काही प्लॅन झालं माझ्यासोबत की त्या काकांना घेऊन मी आता अर्नाला साईड चाललोय. तर बघूया कुठपर्यंत जातो आपण. काकांना जायचं मच्छी आणायला. पॉसिबल झालं तर तिथपर्यंत सोडू. काका म्हणतात माझ्याकडे पण 2 व्हीलर आहे, पण माझा एज झालाय 74 आणि 74 एज असल्यामुळे मी गाडी घेऊन जातो नाही कुठे. मला घरचे घेऊ जाऊ देत नाहीत. माझा काय प्लॅन नव्हता इकडे येण्याचा वगैरे, पण ह्या काकांमुळे मला यावं लागलं. त्या काकांना जायचं आहे मच्छी आणायला. लाल परी बघा समोर गाववाले. अर्नाला वसई. ओके, जी आता गाडी गेली तीच अर्नाला वसई गाडी. प्रॉब्लेम असा आहे की गाड्या आहेत ना, ज्या बसेस आहेत त्या अर्ध्या तासाला आहेत. अर्नाला मच्छी मार्केटमध्ये आहे मी आता सध्या. आणि खतरनाक यार, मार्केट मोठा आहे खूप. ओके, हा बस डेपो आहे की इंडियन ऑइल? ओके, बस डेपो पण आहे आणि पेट्रोल पंप पण आहे. मे बी आपण अर्नाला बीचवर पोहोचलोय. समोर दिसत असेल तिकडे पूर्ण त्या बोटी दिसतात, ज्या आय थिंक मच्छी मारायसाठी गेलेत. तिकडे खूप लांबवर सुद्धा आहेत. एकदा राईट साईडला जातो, लोकेशन बघतो कसं आहे. लोकेशन खूप छान आहे. जरा इकडे थांबून इंस्टाग्रामसाठी रील्स वगैरे शूट करतो. इंस्टाग्रामवर सुद्धा तुमच्या भावाचे 67,000 फॉलोअर्स डन झाले आहेत. आणि मला जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करून घ्या. जरा समोरून जाऊन एक फेरफटका मारून येतो. व्ह्यू कसा आहे ते जरा बघून येतो. सकाळ सकाळी कोणी नाही आहे इकडे. मोस्ट ऑफ द पीपल्स मॉर्निंग वॉकसाठी इकडे येत असतात. अर्नाला बीचला आलोय. इकडे येण्याचं काहीच प्लॅनिंग नव्हतं, पण मगाशी वाटेमध्ये एका काकाने लिफ्ट दिली होती. तर त्यांना ना अर्नाला बीचमध्ये जे असणारं मच्छी मार्केट आहे तिथे त्यांना यायचं होतं. तर त्यांनाच घेऊन मी मार्केटला आलो आणि म्हटलं तर इथपर्यंत आलोच आहे, तर जरा पुढे जाऊन बीच आहे तो एक्सप्लोर करूयात. मागच्या साईडला तर पूर्ण इकडे बीच आहे, ठीक आहे. पूर्ण समुद्र आहे, जवळच आहे आणि पूर्ण आवाज वगैरे येत असेल. इंस्टाग्रामसाठी मी रील्स वगैरे शूट केले आहेत. आणि जर मला इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर प्लीज जाऊन एकदा माझा अकाउंट चेक कराल आणि मला तिथे पण सुद्धा सपोर्ट द्याल. माझे इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे blackbaby220f. समोर व्ह्यू बघू शकता. उजव्या हाताला समुद्र आणि डाव्या हाताला पूर्ण अशी झाडं आहेत आणि मधून छोटीशी अशी एक वाट जी ऑफरोडिंगची मजा देऊन जाते. गाडी चालवण्याची मजाच खूप वेगळी आहे अशा रस्त्यावरती. आणि मी आता घराच्या साईडला निघत आहे.
इकडून लेफ्ट घेऊन पुढे निघायचं आहे. पुन्हा आपण घरी चाललोय. ओके, रिसॉर्ट आहे इकडे. .220 ह्या गाडीबद्दल काय सांगायचं. द लेजंड, ऑफिशियली द लेजंड नावाने ओळखली जाते. इंडियन मार्केटमध्ये जर कोणी स्पोर्ट बाईकचा क्रेज लावला तर ती हीच गाडी आहे. थ्रॉटल खोलताच एकदम भन्नाट असा एक्सपिरियन्स देणार आहे. द लेजंड मी स्वतः ओन करतो आणि खूप वर्षापासून असलेलं स्वप्न होतं माझं हे, की पल्सर 220 घ्यायची. मी खूप छोटा होतो आणि मी फर्स्ट टाइम आय थिंक मी 2010 मध्ये एक पूर्ण रेड कलर मध्ये गाडी यायची, रेड 220. तो मी फर्स्ट टाइम पाहिली होती. माहीत नव्हतं एवढा टाइम मला वेट करावा लागेल तिचं. खूप वर्ष वाट बघितली. मध्ये गाडी डिस्कंटिन्यू झाली. असं वाटलं नव्हतं पुन्हा मार्केटमध्ये येईल. पण 220वर असलेलं क्रेज, 220 असलेलं फॅन बेस, हे ज्या गाडीची कमाई आहे ॲक्च्युली. बंद झालेली गाडी त्याच्यात या ब्रँडला पुन्हा रिलॉन्च करावी लागते. काहीतरी ऑर असेलच ना गाडीमध्ये. उगाच काय एवढं फॅन बेस आहे. 220cc दमदार इंजिन, ऑलमोस्ट 21 bhp, 18.55चा टॉर्क आहे गाडीमध्ये आणि 5 गिअर्स आहेत. 5 गिअर असून सुद्धा 6 गिअरला टक्कर देण्याची ताकद अजून ह्या लेजंड मध्ये आहे. 17 ते 18 वर्ष होत आलेत. सेम स्पेसिफिकेशन आहेत, सेम बॉडी स्ट्रक्चर आहे जशी 2007ला लॉन्च झाली होती. सेम टू सेम तिचे बॉडी पॅनल्स किंवा तिची डिझाईन ॲज इट इज सेम आहे, ॲज इट इज. फरक फक्त एवढा आहे, कॉस्मेटिक चेंजेस इन द सेन्स फक्त त्याचे स्टिकरिंग वगैरे फक्त चेंज झाले बस. बाकी त्याच्यामध्ये काय असं अपग्रेड असं काहीच नाही आहे. फक्त छोटे मोठे मीटर चेंजेस केलेत बस. जशी गाडी आहे तशीच आहे. छोटीशी मॉर्निंगची राईड म्हणता येईल. जस्ट चिल आउट करण्यासाठी राईड होती. मला नक्की तुम्ही सांगाल व्हिडिओ कसे झाले आणि काही सजेशन असतील मला तर ते सजेशन सुद्धा मला द्या, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि सपोर्ट द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये. बाय बाय.